हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीमध्ये हॉटेल अशोकामध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू। उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह आघाडीतील सर्व महत्त्वाचे नेते बैठकीसाठी उपस्थित। इंडिया आघाडीच्या बैठकीआधी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची बैठक। मोदींविरोधात चेहरा द्यावाच लागेल, मात्र मी नेतृत्वाची स्वप्न पाहत नाही, ठाकरेंचं दिल्लीमध्ये वक्तव्य। राहुल गांधी सुद्धा इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात, नाना पटोलेंचं इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अधिवेशन काळामध्ये तब्बल 141 खासदारांचं निलंबन। संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेचा वाद, विरोधक कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। निलंबनामुळे लोकसभेत युपीएचं 1/3 संख्याबळ घटलं। लोकसभेत 133 पैकी फक्त 38 तर राज्यसभेत 95 पैकी फक्त 49 खासदार उरले। आज निलंबित 49 खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश। चर्चेऐवजी गोंधळ घालण्यात विरोधकांना रस असल्याचा सरकारचा आरोप, तर चर्चेतून सरकारच पळ काढतंय, विरोधकांचा दावा। आम्ही आणीबाणी ऐकली होती, आता अनुभवत आहोत। निलंबनानंतर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। संसदेच्या सुरक्षेवर सरकारलाच चर्चा करायची नाही असा आरोप। केंद्राकडून सत्तेचा गैरवापर, खासदार निलंबनावर शरद पवारांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। देशातील विरोधक मोठी चूक करतायत, त्यांचा मार्ग चुकतोय। संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा। बेनामी अपसंपदा प्रकरणातल्या 4ही तक्रारी कोर्टाकडून रद्द। आयकर विभागासाठी मोठा झटका। समतेसाठी जातनिहाय जनगणनेला आमचा विरोधच। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीधर गाडगेंची भूमिका, तर हा विचार चांगला आहे, मात्र डेटा कसा गोळा करणार, संघाच्या भूमिकेवर भुजबळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे आज मराठा आरक्षणावर निवेदन देणार। शिंदे समितीकडून दुसऱ्या टप्प्यातील अहवाल देखील सरकारकडे काल सुपूर्द। आई ओबीसी असेल तर ती जातही मुलांना लावा, मनोज जरांगेंची सरकारकडे नवी मागणी। तर मग SC/ST आरक्षणात कुठला फॉर्म्युला वापरायचा, भुजबळांचा सरकारला सवाल। नागपुरात आज विशेष कॅबिनेट, मराठा आरक्षणावरील मुद्द्यावर बैठकीमध्ये चर्चा होणार। आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।